गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता झाले 6:50 आणि आज माझी सुट्टी आहे. आज आहे संडे. आय डोंट नो हा व्लॉग कधी येईल, बट मी शूट करते. आणि आज पहिल्यांदा इतक्या वर्षात असं झालं आहे, मी कोणाच्या न उठवण्यावर, नो अलार्म, नथिंग, स्वतःहून उठली आहे. कारण की मी ॲक्च्युली उठली होती 6:30लाच. आता व्लॉग स्टार्ट करते कारण की माझं बॅक इन इंडिया खूप काहीतरी इम्पॉर्टंट काम आहे, त्याच्यासाठी मी लवकर उठली आहे. आणि म्हटलं लवकर उठले तर परत झोपून काय फायदा. तर आज विचार आहे मस्तपैकी गरमागरम पोहे विथ सम हेल्दी ज्यूस. आणि आज ज्यूस बनवणार आहे मी. एनी पर्टिक्युलर गेसेस विच व्हेजिटेबल विच फ्रूट? मी सांगते. तर बनवणार आहे गाजराचा ज्यूस. तर काल जसं मी मार्केटमध्ये गेली होती, भरपूर छान गाजर होते आणि ऑरेंज. तर गाजर आणि ऑरेंजचा ज्यूस बनवणार आहे मी आता. आय डोंट नो अबाउट पोहे बनले तर चांगलीच गोष्ट आहे. लेट्स सी. मस्तपैकी हे क्लेमेंटाईन्स आणले. गाजर काल रात्रीच धुवून पील करून ठेवले होते. पील करून चॉप केलेत. इकडे ऑरेंज पण पील केलेत. आणि या साईडला ठेवले मी थोडंसं ऑइल, क्लव्ज आणि दालचिनी टाकून हेअर ऑइल लावायला. अर्ली मॉर्निंग सीन्स. आणि इथे तयार झालेत मस्तपैकी गरमागरम पोहे. आणि तिकडे बनतोय चहा. अशा पद्धतीने चहा बनवून बघा, इतका सुंदर बनतो ना. मस्तपैकी इकडे गरमागरम चहा तयार आहे. हे कल्याणचे फेमस बटर आणि हे बनवलेले पोहे. आणि मस्तपैकी ऊन पण पडलंय बाहेर. आणि मी आता एन्जॉय करणार आहे मस्तपैकी माझा नाश्ता. आणि अमय अजून झोपलाय. इट्स 12 नाव. आफ्टरनून, दुपार झाली तरी अमय झोपलाय ऑलमोस्ट. फायनली आलंय माझं पार्सल. व्हेरी हॅपी, व्हेरी एक्साइटेड टू ओपन दिस. कुरिअरची लागली वाट कारण की बॉक्स चिमटलाय. डबल पॅक वरती तर इकडे मम्मीने मला सुटवडं पाठवलंय. की मी तिला बोलली होती की मला खूप इच्छा झाली खायची, पाठव. आणि ह्यामध्ये थोडं अमयसाठी हेअर जेल मागवलं होतं, जे फक्त म्हणजे इंडियाला भेटतं, हे नॅचरल आहे. तर त्याच्यासाठी ते ऑर्डर केलं होतं, ते पण पाठवलं मम्मीनी. आणि इकडे ह्या काही काश्मीरी चिलीज मी स्पेशली इंडियावरून मागवल्या आहेत. कारण की इल्फर्डला म्हणजे माझ्या इकडे जे शॉप आहे तिकडून मी या चिलीज आणल्या होत्या. ओनली 250 ग्रॅम्स ऑफ म्हणजे बेडगी मिरची किंवा काश्मीरी चिलीज आम्हाला भेटल्या होत्या 9 पाऊंडला. तर मी म्हटलं मम्मीला एवढं इकडून म्हणजे हे घेण्यापेक्षा तू कुरिअर करते तर मला हे पाठव. तर या थोड्या चिलीज मागवल्या आहेत. अँड हिअर कम्स माय मोस्ट फेवरेट थिंग. इट्स दिस. तर या आहेत 2 शॅम्पूच्या बॉटल्स. दिस इज कंडिशनर अँड दिस इज शॅम्पू. आणि हा स्पेशल शॅम्पू मी ॲक्च्युली माझ्या केसांना यूज करते बिकॉज आय प्रिफर ओनली दिस. कारण की इकडचं पाणी एकदम हार्ड आहे आणि इकडचे शॅम्पू मला एवढे नाही आवडत. सो हा शॅम्पू इज वन ऑफ माय फेवरेट. आणि हा पाठवला मला सिद्धेशने खास करून. दॅट इज दिस. आणि कपडे. हा. आणि ह्यामध्ये काही विक्स आहेत. आणि इकडे माझा लक्ष्मी आणि गणपतीला मम्मीने कपडे पाठवलेत. कारण की आमच्या गणपतीकडे एकच जोडी आहे कपड्या धोतीची. आणि मम्मीला म्हटलं तू चालली आहे तिकडे तर मला म्हणजे CSTला तर मला कपडे घेऊन पाठव. तर हे गणपतीसाठी पाठवलेत मम्मीने. ह्याचं पण अनबॉक्सिंग दाखवते. अँड ॲज युजल आर मोस्ट फेवरेट. तर हे आहेत चिप्स केळीचे. बनाना वेफर्स अमयला खूप आवडतात तर मम्मीने बनवून पाठवलेत. मी लास्ट टाइम मम्मीला सांगितलं होतं, जसं तुम्ही पाहिलं असेल लास्ट ब्लॉगमध्ये, मम्मीला म्हटलं ग मम्मी त्याला इतके चिप्स आवडलेत आणि म्हणजे लिटरली 4-5 दिवसातच संपून टाकले. तर मम्मी बोलली ठीक आहे काय ना राणी, मी तुला नवीन पाठवते. तर तिने परत बनवून पाठवले.
आणि ह्यामध्ये तर ना खूप खास गोष्ट आहे, ही पण तुम्हाला ओपन करून दाखवते मी. पहिला हे एम्प्टी करते सगळं. हे काही हे सगळे पार्सल आहे, मला नक्की नाही माहिती काय ह्याच्यामध्ये. हे पण काही मेडिसिन्स वगैरे आहेत, मम्मीने पाठवले आहेत. आणि हा हे पण माझं सगळ्यात मोस्ट फेवरेट कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल. मी खास करून इंडियावरूनच मम्मीकडूनच मागवलंय, कारण की आय प्रिफर युझिंग कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल. इकडे पण भेटतात भरपूर चांगल्या व्हरायटीचे, बट आय डिड नॉट लाईक ॲट ऑल. कारण की मी जेव्हा स्टार्टिंगला आली होती इंडियाला, तेव्हा मी हे ऑलमोस्ट 2 लिटर्स का 2 kg कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल घेऊन आली होती, जे आतापर्यंत आम्हाला चालले होते. अँड वी बोथ लाईक. सो हे कोल्ड प्रेस ऑइल मागवले. आणि हा याच्या बॉटमला खूप तुम्ही लोक हसतात माझ्यावरती, बट मी काही बेडशीट्स मागवल्या इंडियावरून. मम्मीला बोली घेऊ दे, कारण की इकडे 100% प्युअर कॉटन बेडशीट मला भेटत नाही आणि मला पटतही नाही. मी म्हटलं मम्मीला, तर मम्मीने मला व्हिडिओ कॉलवरती दाखवली होती. तर ही एक बेडशीट पाठवली आहे आणि ही एक पाठवली, एकदम नाईस डिफरंट कलर. आणि बॉक्स लागते बाजूला, एक अनबॉक्सिंग करून दाखवते. बापरे. आणि मी आज सकाळी अम्माईला पण बोलली, मी अजून आंघोळ नाही केली. आणि मी आंघोळ केव्हा करणार, जेव्हा माझे शॅम्पू येतील कुरिअरमध्ये. तर फायनली आलेच शॅम्पू माझे. तर हा आहे ब्राझील काकाओचा प्रोफेशनल म्हणून शॅम्पू. दिस इज अ व्हेरी नाईस शॅम्पू, नक्की ट्राय करा. आणि याच्यामध्ये हे सल्फेट आणि सिलिकॉन फ्री आहेत, सो इट्स व्हेरी नाईस. तर हे 2 शॅम्पू आणि कंडिशनर आहेत. ठीक आहे, पहिला आपण ओपन करून यापासून. हे 2 कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल, आणि अक्षरशः दगड झाले तिकडे. आणि हे एक कॅस्टर ऑइल, एक कोल्ड प्रेस, हे पण. आणि हा हे ओपन करू आपण. व्हेरी नाईसली पॅक्ड. काय असेल यामध्ये, काही गेसेस? माझ्याकडून उघडत नाही आता, मी नंतर उघडून दाखवते. यामध्ये हे सर्व सेम आहेत. तर लेट्स बिगिन विथ दिस फर्स्ट. तर हे आहेत काही इंटिमेट वॉश. आय प्रेफर युझिंग दिस ओनली. अँड हे आहेत ओरिफ्लेम ब्रँडचे. दीज आर व्हेरी नाईस. वुमन शुड ऑलवेज इन्क्लूड दिस इन देअर हायजीन रुटीन. इट्स व्हेरी गुड. तर हे मागवलेत, कारण की मला या ब्रँडचे इकडे भेटले नाही, सो मला इंडियावरून ऑर्डर करावं लागलेत. या काही मॉइश्चरायझिंग क्रीम्स आहे, विच आय प्रेफर द मोस्ट, बिकॉज दीज आर रिअली गुड. आणि ह्या इकडे भेटत नाही, भेटला तरी भरपूर एक्सपेन्सिव्ह भेटतात. इट्स वे टू कॉस्टली. तर ह्या 2 मॉइश्चरायझर्स मागवल्या आहेत. काही या विटॅमिन आहेत, विटॅमिन D3 60Kच्या. कारण आणि हे घेणं तर खूप आम्हाला मस्ट आहे. माझे जस्ट रिसेंट संपले, तर मम्मीला बोलली होती की माझे विटॅमिन D संपले, तर मम्मीने विटॅमिन D पाठवल्यात काही. आणि ही आहे छोटीशी हँड क्रीम फ्रॉम द सेम ब्रँड ओरिफ्लेम. आणि हे आहेत काही मेडिसिन्स, कारण की जसं मी सांगितलं, मी ऑक्सफर्डला जाऊन आली होती आणि त्यानंतर माझा खूप हेअरफॉल होत होता. तर मी अक्काला सांगितलं, तर अक्काने मला काही हे हेअरच्या टॅबलेट्स रेकमेंड केल्यात. अक्का म्हणजे कोण, तर अक्का म्हणजे माझी मोठी बहीण, जिने जस्ट शी इज अ डेंटिस्ट पहिलं तर, आणि जिने जस्ट तिचं नवीन स्किन केअरचं क्लिनिक ओपन केलंय.
आणि ज्याला ज्याला विजिट करायचं नक्की विजिट करा. तिचा क्लिनिकचा ॲड्रेस मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि हे सगळे प्रोडक्ट्स तिच्या क्लिनिकवरूनच आलेत. शी प्रेस्क्राईब मी आणि तिने सेंड केलेत. आणि हे तिने पाठवलेत काही मॉइश्चरायझिंग लोशन विथ SPF 30 आणि यामध्ये आहेत ओटमील एक्स्ट्रॅक्ट विथ व्हिटॅमिन E. तर हे तिने मला प्रेस्क्राईब केलं. थँक्यू अक्का हे पाठवल्याबद्दल. आणि हेही कोणाला घ्यायचं असेल तर डू कॉन्टॅक्ट कर डिरेक्टली, तुम्ही घेऊ शकतात. हे आहे. आणि हा आहे ऑरिग्लोचा फेस वॉश, काहीतरी एनरिच विथ मँडेलिक ॲसिड अँड व्हिटॅमिन C. तर हे पण तिने रेकमेंड केलं आहे. अँड द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग विच आय वॉज वेटिंग फॉर, तर हे आहे काय, हे ह्याला काय बोलतात, GC Max म्हणून. आणि आय गेस ह्याला काय बोलतात मला नक्की नाही माहिती, ह्याला फक्त तिकडे GC Max आहे. तर तिने मला सांगितलं ह्या काही फ्लेवर्ड म्हणजे इट्स लाईक टॅबलेट्स विच यू कॅन हॅव विथ वॉटर. आणि हे स्किन केअर रुटीनमध्ये इन्क्लूड करायला सांगितले होते. तर तिने मला हे पाठवलेत भरपूर. तर ह्या ऑलमोस्ट तिने 1 मंथच्या पाठवल्या आहेत. आणि प्लस लिपस्टिक पाठवली मम्मीने, मला अजिबात कल्पना नाही याची. माहिती नाही, काहीतरी मला लिपस्टिक पाठवली मम्मीने. ही पण ओरिफ्लेमचीच आहे. आहे आणि प्लस इकडे हा एक मस्कारा पाठवला आहे. दिस इज फ्रॉम ओरिफ्लेम ॲज वेल. दिस इज व्हेरी नाईस. मी ओरिफ्लेमचे काही प्रोडक्ट स्पेशली यूज करायला प्रेफर करते, कारण की अँड आय पर्सनली लव्ह मस्कारा. कारण की मस्कारा लावल्यावरती नंतर ते जेव्हा आपण फेस वॉश करतो तेव्हा आयलॅश लिटरली पडतात. बट दिस इज द वन मस्कारा विच आय कॅन ट्रस्ट. आणि याने अजिबात काही होत नाही. उलट जेव्हा तुम्ही फेस वॉश करतात युअर आयलॅश फील्स मोर स्मूथ अँड एनरिच्ड. आणि ही लिपस्टिक अजून एक पाठवली मम्मीने. काय माहिती का पाठवली, हे पाठवले मम्मीने. आणि प्लस इकडे भाऊ काय आहे, आणि हे आहेत ॲलोवेरा जेल अमयसाठी केसाला. अमय तिकडे. आणि हा दिस इज दी सेम अकाय ऑइल. इट्स ब्राझील ककाओचंच हेअर सिरम आहे. या शॅम्पूचंच हेअर सिरम आहे, म्हणजे आफ्टर वॉश लावू शकतात तुम्ही. आणि हे पण पाठवलंय सिद्धेशने मला. दिस इज ग्लिसरीन. आणि मम्मीने मला कानातले पाठवले. ॲक्च्युली आता माझी रिसेंट पार्टी होती, तर मम्मीने म्हटलं अरे यार मला ते कानातले पाहिजे होते इकडे घालायला. तर मम्मीने मला ते पण पाठवले. बापरे, किती म्हणजे लक्षात ठेवते मम्मी काय काय म्हणजे छोट्या गोष्टी. अँड दिस इज इट्स अ ब्लश. हे पण ओरिफ्लेमचंच आहे. व्हेरी नाईस आहे. ह्याच्यासाठी तर मी खूप एक्सायटेड होते. असे हे डब्बीमध्ये येतात. आणि असे ब्लशचे छोटे छोटे बॉल्स आहेत यामध्ये. आलंय. आणि मम्मीने परत एकदा खास म्हणजे लक्षात ठेवून मला पाठवलाय छोटासा दिवा. तुम्ही बोलता लिहिला दिवा तिकडे भेटत नाही का, दिवा भेटतो. मी ॲक्च्युली घेतला पण होता माझ्या इकडे बाहेर लावायला, पण त्याचं ते प्रॉपर वात नव्हतं. तर मम्मीला म्हटलं ज्याच्यामध्ये असं प्रॉपर आहे वात लावायचं ते मला पाठवून. तर मम्मीने हा पाठवलाय. आणि हा सेम दिवा इथे मम्मीला भेटला. हा ऑलमोस्ट 120 का 200ला भेटला असेल कितीला. असाच दिवा सेम आम्ही ईस्ट हॅमला बघितला होता. आणि तो दिवा म्हणजे इकडे भेटत होता 9 ते 10 पाऊंडला. बट आय प्रेफर टेकिंग दी अनदर वन. प्राईसचं पण काय नाही, बट मग घेतल्यानंतर असं वाटलं उगीच घेतलं, ते पैसे पण फुकट गेले आणि तो यूज पण नाही करू शकत. हे पाठवले मम्मीनी. त्याचबरोबर इथे काही न्यू कॅन्डलच्या विक्स पाठवल्यात ज्या मला ट्राय करायच्यात आता. आणि प्लस हे आमच्या गणपती आणि लक्ष्मीसाठी कपडे पाठवलेत. आणि कपडे खूप मोठे आहेत.
हे होतील वाटतं. माझ्या गणपतीला फायनली नवीन कपडे आलेत वाटतं. GC Max अक्काने हे डिफरंट फ्लेवर्समध्ये येतात. हे सगळे ऑरेंज फ्लेवरचे पाठवले. हे 7-8 बॉटल्स पाठवले आहेत. अँड शी हॅज प्रॉमिस्ड मी तुझा बिफोर आफ्टर फोटो काढ. बिफोर दी मेडिसिन शी हॅज प्रिस्क्राईब अँड आफ्टर की कसा काय रिझल्ट येतो. तर डेफिनेटली मी ट्राय करणार आहे. आणि हा डब्बा मला माहिती नाही कधी लेट मी ट्राय. फायनल डब्बा उघडलाय आणि यामध्ये आहे हे गाजराचं लोणचं. गाजरचं लोणचं मागवण्याचं खास कारण की गाजर आता सीझनमध्ये आहेत आणि अक्का मला सांगत होती आणि हे बनवलंय अक्काच्या सासूने. थँक्यू काकी, खास एवढं तुम्ही लोणचं बनवलं आणि ऑल द वे फ्रॉम मुंबई टू लंडन पाठवलं माझ्यासाठी. खरंच मला खूप चांगला आनंद झाला. आय डोंट नो हे चांगले नाही आहे बट स्मेलवरून तर इट्स सीम्स टू बी फाईन. तर मम्मी बोलली होती पटकन त्याला फ्रीजमध्ये ठेवून लेट मी टेस्ट. आय कॅनॉट रेजिस्ट. व्हेरी नाईस, व्हेरी डिफरंट. तर लोणचं आलंय फायनली गाजराचं. आणि ॲक्च्युली मी पण एक गाजराचं लोणचं बनवलं होतं पण ते फेल गेलं, अक्षरशः चांगलं नाही झालं. बट दिस सीम्स टू बी व्हेरी गुड. तर आणि याची रेसिपी पाहिजे असेल तरी मला सांगा, मी त्या काकींना विचारून सांगेन. तर ही होती आज सर्वी आमचा अनदर पार्सल फ्रॉम वे बॅक फ्रॉम मुंबई. तर आता यानंतर जस्ट मी खोलून ठेवलंय. आता तर ह्याला ओपन वगैरे करायचंय, यूज करील आणि डेफिनेटली आय एम गोइंग टू शेअर रिव्ह्यू अबाउट द मेडिसिन्स ज्या मी घेणार. इट्स नॉट मेडिसिन्स, इट्स कुड बी वी कॅन कॉल इट ॲज अ सप्लिमेंट. मी त्याचा रिव्ह्यू डेफिनेटली आफ्टर 1 month शेअर करील. आणि ज्याला अजून एक मला सांगायचं, ज्याला कोणालाही काही स्किन इश्यूज आहेत, स्किन हेअर रिलेटेड काही आहेत तुम्हाला, तर नक्की अक्काला कॉन्टॅक्ट करा. हर क्लिनिक इज इन वाशी. मी तिचा नंबर तर डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे. शी हॅज जस्ट लॉन्च अ न्यू क्लिनिक. तर भरपूर डिस्काउंटची चालू आहे आणि जर तुम्ही माझा रेफरन्स घेता तर शी विल गिव्ह यू मोर डिस्काउंट होपफुली. आणि जर ती काय स्पेशल डिस्काउंट देते तर मी नक्की तिच्यावर कन्फर्म करेल आणि ह्या व्लॉगमध्येच त्याची क्लिप ॲड करेल. तर कसा वाटला हा माझा मिनी व्लॉग किंवा कशी वाटली ही माझी अनबॉक्सिंग फ्रॉम मुंबईच्या कुरिअरची, तर मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर होप हा व्लॉग तुमच्या सर्वांना आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकर नवीन व्लॉगमध्ये.